मी सरळ माणूस आहे, जरा मला वाकडं तिकडं बोलता येत नाही ह्या विषयातलं, किंवा जे आहे पोटात आहे तेच माझ्या ओठात येण्याचा प्रयत्न होतो. माझ्या पोटात एक ओठात एक अजिबात येत नाही. त्याच्यामुळं अनेक अडचणी येत्या की मी ज्या वरिष्ठांना विचारलेलं आहे ते उमेदवारीसाठी आलेले नाहीत, पक्षवाढीसाठी आलेत म्हणून मला सांगितलं. मी बोललो आपलं. आता तुमच्यासमोर कुणीतरी म्हणलेलं असतं की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि 48 तासात प्रवेश होतो. आता मी काय करणार त्याला? म्हणजे ते कसं पोटात एक ओठात एक असतं, त्याच्यामुळे माझ्या पोटात ओठात एक नाही, मी सरळ आहे. माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना त्याच्या पाठीशी संपूर्ण भाजप असताना त्याची क्षमता, भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर, नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं. आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा एक त्यांनी आमच्यासाठी केलेलं काम म्हणून, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेलं काम म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच. मला असं वाटतं की आम्ही प्रयत्न करू उभा राहण्यासाठी, नाही राहिलं तर नाविलाजान काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीनं त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार. नवीन कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर अगोदरच्या कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे शंका येणं साहजिक असतं. त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. आता हे माझ्या भागातला आल्यामुळं माझ्या उमेदवारीवर गदा बसतो काय की वगैरे वगैरे आहे. पण मला असं वाटतं की जे आले त्यांना सगळ्यांना तिकीट मिळण्यासाठी आलेले नाहीत, ते पक्षाचं काम करण्यासाठी आलेले आहेत. पक्षाचं काम वाढावं, पक्षाविषयी त्यांना प्रचंड प्रेम निर्माण झालेलं आहे, पक्षाविषयी आस्था वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळं त्यांचा प्रवेश झालेला आहे. आमचे कार्यकर्ते हरचिलीचल वगैरे काही नाही, त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना तिकीट देईल. महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, सोलापूरमध्ये महायुती करावी असे आदेश आहेत. सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. समजा अनावधानानं नाही झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आला तर परत युतीचा आहे, महापौर युतीचाच बसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय? आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय? वाटाघाटी होत असताना निवडणूक समिती कोण कोण आहेत हेच माहीत नाही आणि त्या समितीत जाहीर झाल्याप्रमाणे जे रघुनाथजी कुलकर्णी होते ते निघून गेले, परत कधी आले नाही तिकडं. त्यामुळे वाटाघाटी कोण करणार? फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्याचं सगळं वाटाघाटी? कुणाशी करावं हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही. त्यामुळे मी कधी त्यांच्याशी संपर्क साधलो बैठकच झालं नाही तर मी काय सांगू पालकमंत्री होते का कोण? मी तर बैठकीतल्या नव्हतं, आमच्या आईची तब्येत ठीक नव्हतं, पण पालकमंत्री असं म्हणलं नाही 3 आमदारांमध्ये मी काय हस्तक्षेप करत नाही. पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचंच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील ते निवडून आणण्याचं काम आमचं आहे. फक्त आता सध्याच्या वातावरणामुळे असं वाटतं की पालकमंत्री शहर उत्तरचे पूर्ण अधिकार त्यांनाच आहेत, त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाहीर. मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळो न मिळो, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे. कारण मी गेल्या 5 वर्षात 5 टर्म झालं माझ्या पाठीमागं कार्यकर्ते राहिले, उभारलो, निवडून आणले. भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आदेश दिलं तेव्हा कार्यकर्त्यांनी कुठलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मतं मिळवून दिलं. कुठल्याही निवडणूक असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा कुठलेही कामं असू द्या, भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता शहरचा कधीच मागं पडला नाही. मग आज हे जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील. तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार.